नमस्कार. मी डॉक्टर प्राची प्रशांत चक्रवार, आपली पिडियाट्रिशियन. नवरात्रीच्या निमित्ताने मी एका नवीन विषयामध्ये हात घालू इच्छिते. किशोरवयीन मुलींच्या समस्या. जो किशोरवयीन वर्ग आहे, ज्या मानसिक आणि शारीरिक बदलांना झगडत असतात, त्यांना व्यवस्थित माहिती देणारे या वयात कोणी नसतं किंवा मैत्रिणीसारखं चर्चा करायला कोणी नसतं. त्यामुळे त्या समस्यांना कसं तोंड द्यायचं हे त्यांना माहीत नसतं. त्याच समस्या आपण ह्या 9 दिवसामध्ये चर्चेच्या रूपाने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. तर आजचा विषय मी निवडला आहे की किशोरवयीन मुलींच्या आहाराबद्दल. किशोरवयीन मुलीमध्ये काही मुली असतात त्या खूप पुढे असतात आणि ॲडोलेसंट ओबेसिटीला फेस करतात. काही मुली डाएट प्लॅन करतात, फिगर मेंटेन करायचा प्रयत्न करतात आणि मग न्यूट्रिशन डेफिशियन्सीला फेस करतात. त्यामुळे बॅलन्स डाएट असणे खूप जरुरी आहे. आईने सुद्धा त्यांच्या आहारामध्ये 3 घटकांचे प्रमाण व्यवस्थित असणे याकडे लक्ष द्यावं. सगळ्यात पहिला घटक म्हणजे कॅल्शियम. यामुळे त्यांची बोन चांगले बनतील आणि 40मध्ये त्यांना बोनशी रिलेटेड त्रास कमी राहतील. त्यासाठी डेअरी प्रोडक्ट, दूध, दही, चीज, नाचणी हे आहारामध्ये इन्क्लूड करावे. नाचणीच्या लाह्या येतात, नाचणीचे थालीपीठं देऊ शकता टिफिनला, नाचणीचे धिरडे करू शकता, नाचणीचे इडलीसुद्धा टिफिनला देऊ शकता आणि मुली या वयात हे आनंदाने खातील. दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे अन्न. कारण याच वयात मुलींना पिरियड्स येतात, मासिक पाळी येते आणि त्यामध्ये आयर्न लॉस होऊ शकतो आणि त्यामुळे आयर्न हा महत्त्वाचा घटक आहे. खजूर, हिरव्या पालेभाज्या, गूळ, शेंगदाण्याची चिक्की अशा प्रकारे आयर्नचे स्रोत असलेले घटक आपण मुलींच्या आहारामध्ये इन्क्लूड करू शकतो. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे प्रोटीन डाएट. या वयामधील मुलींना प्रोटीनची जास्त जरूरत असते, कारण एक तर त्यांचं बिझी शेड्यूल झालेलं असतं, त्यामुळे त्यांच्या मसल्स क्रॅम्प्स हे प्रॉब्लेम ते फेस करतात किंवा त्यांचं शरीराला एनर्जीचा सोर्स म्हणून प्रोटीन खूप जरुरी आहे. तसंच कार्बोहायड्रेटचं पण बॅलन्स मेंटेन करणे जरुरी आहे. तर प्रोटीन आपल्याला बऱ्याच कडधान्य आपण मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतो. जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी, नॉनव्हेजवाल्यांसाठी तर प्रोटीन सोर्स असतोच. त्यामुळे प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट या दोन्ही घटकांचं बॅलन्स ठेवणे खूप जरुरी आहे. त्यानंतर मायक्रोन्यूट्रियंट्स, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए या सगळ्या घटकांचं शरीराला खूप गरज आहे आणि त्यामुळे हिरव्या पालेभाज्या खाऊ घालणे जास्त जरुरी आहे. आणि शेवटचा महत्त्वाचा घटक म्हणजे पाण्याचं प्रमाण. पाण्याचं प्रमाण मेंटेन ठेवणे फार जरुरी आहे. ॲटलिस्ट 3 ते 3.5 लिटर पाणी या वयामध्ये पिणे जरुरी आहे. अशा प्रकारे जर आपण आहाराची काळजी घेतली तर त्यांचं शारीरिक स्वास्थ्य बळकट होण्यासाठी आपण एक पाऊल पुढे जाऊया. तेव्हा धन्यवाद. शुभ नवरात्री. उद्या घेऊन येईल एक नवीन विषय किशोरवयीन मुलींच्या समस्यांबाबत. धन्यवाद.